आमदार अभिजित पाटलांकडून माढा ग्रामीण रुग्णालयाची पाहणी करण्यात आली आहे। प्रसूतीनंतर महिलेवर रूम स्वच्छ करण्याची वेळ आली होती। या प्रकरणी दोषींवर कारवाई होईल, प्रशासनाला काही सूचनाही दिल्या आहेत असं पाटील यांनी म्हटलंय। कंत्राटी कर्मचाऱ्याने मास्टरवर सह्या न करता पगार घेतल्याचं देखील या प्रकरणी समोर आलेलं आहे। आपण भेट दिली, नेमका हा प्रकार काय आहे, एकंदरीत आपण पाहता या प्रकरणाकडे लोकप्रतिनिधी म्हणून कसं एकतर हा जो प्रकार झालाय तो खरंच त्या ठिकाणी दुर्दैव आहे, परंतु याची चौकशी करण्याचे त्या ठिकाणी आदेश झालेले आहेत। याच्यावर चौकशी करून जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होईल आणि असा प्रकार परत घडणार नाही अशा त्या ठिकाणी आज बैठक घेऊन त्यांना सूचना दिल्यात। आणि यामध्ये जे दोषी असतील त्यांनी हे कृत्य करणं, आता ते नेमका प्रकार काय झालाय काय नाही याच्यावरती त्या ठिकाणी ज्या चौकशीचा ठपका ठेवला जाईल आणि त्यावर कारवाई होईल। परंतु एका बाजूला आपण या रुग्णालयाचं ज्यावेळी बघतो, राज्यामध्ये आज दीनानाथ रुग्णालयामध्ये जे लाखो रुपये त्या ठिकाणी घेऊन त्या ठिकाणी कशा पद्धतीने वागले जातात हे देखील आज त्या ठिकाणी एकदम शर्मेची बाजू आहे। आणि एका आमदाराच्या पीएला त्या ठिकाणी त्याच्या स्वतःच्या वाईफला त्या ठिकाणी गमवावं लागलं का, तर ह्या अशा ज्या धनदांडगे हॉस्पिटल आहेत यांच्या या भूमिकेमुळं, त्यामुळं आपली ग्रामीण रुग्णालय त्या ठिकाणी मजबूत करण्यादृष्टीनं पुढच्या काळामध्ये याला योग्य निधीची मागणी करून याला मॉडर्नायझेशन करून या आत्ताच्या जमान्यामध्ये अत्यावश्यक सोयीसुविधा इथं उपलब्ध करून द्यायचे आणि या महागड्या हॉस्पिटलपासून त्या ठिकाणी आपल्या ग्रामीण रुग्णालयातनं चांगला उपचार होईल यासाठी आम्ही काळजी घेण्याचं या पुढच्या काळात सकारात्मक